मीरा रोड के संस्थापक निर्माणकर्ता हाजी नज़र हुसैन के निधन के तीसरे दिन शोक सभा के अवसर पर कुरान खानी के दौरान सभी जाति धर्म के लोग उपस्थित रहे। कांग्रेस के वरिष्ठ नेता बालासाहब थोरात, विधायक असलम शेख, भाई जगताप, यशोमती ठाकुर आदि लोग उपस्थित रहे। पूर्व विधायक मुजफ्फर हुसैन के निवास स्थान पर मीरा भाईंदर शहर के कई मदरसों के बच्चे मौलानाओं ने कुरान की तिलावत की। इस दौरान हमने बालासाहब थोरात बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। आदरणीय सय्यद नजर हुसेन साहेब यांचं दुःखद निधन झालं। खरं म्हणजे मीरा भाईंदर आणि नजर साहेबांचं एक वेगळं नातं हे कायम मानलं जातं आणि इथली जनतासुद्धा ती मानते। अत्यंत कमी वयामध्ये ते अमरावतीवरून मुंबईमध्ये आले। त्यानंतर मीरा भाईंदर या प्रगत नसलेल्या अशा क्षेत्रामध्ये ते आले, परंतु आल्यानंतर या विभागाचं पालकत्वच त्यांनी घेतलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि जो विकास होत होता तो योग्य पद्धतीनं झाला पाहिजे। जे काही नवं आहे ते मीरा भाईंदर आणि इथे मिळालं पाहिजे म्हणून नया नगर या नावानं सुद्धा त्यांची ओळख सांगितली जाते। रेल्वेसुद्धा थांबली पाहिजे म्हणून त्यांनी केलेला प्रयत्न असेल, आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, त्याचबरोबर त्यांनी शाळा, शिक्षण या सगळ्या क्षेत्राकडे सुद्धा खूप बारकाईनं लक्ष दिलं। वैशिष्ट्यपूर्ण हे होतं की त्यांचं स्वतःचंच सर्व धर्मियांशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्या अमरावती विभागातूनच आले असल्यामुळं मराठी हे तर त्यांच्या भाषा हस्तलिखित मराठी ती बोलू शकत होते। आणि ही सगळी परंपरा म्हणजे त्यांनी हॉस्पिटल्स काढलं, ते अत्यंत सुंदर पद्धतीनं अत्याधुनिक हॉस्पिटल त्यांनी काढलं। मस्जिदसुद्धा त्यांनी जी बांधली नंतर आपण पाहतो की मुजफ्फर भाई स्वतः एक कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व त्यांचा मुलगा आज पुढं आलेला आपल्याला दिसतोय। ही सुद्धा खूप मोठं भाग्य त्यांचं आहे आणि त्यांनी सुद्धा ह्या डेव्हलपमेंटमध्ये भाग घेतला आणि नजर साहेबांचं जे काम होतं ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला। म्हणूनच हॉस्पिटल एक अत्यंत सुंदर हॉस्पिटल आपल्यास पाहावयास मिळतं आणि मला मागील वेळेस मी गेलो होतो, त्यांचे मस्जिद जी आहे ती सुद्धा अत्याधुनिक पद्धतीनं नव्या जगामध्ये कशी मस्जिद असली पाहिजे याचा विचार करून ती मस्जिद निर्माण केलेली आपल्याला दिसते। अत्यंत जिव्हाळ्याचं नातं सर्व धर्मियांशी त्यांचं राहिलं। त्यांचं नातं हे राहिलं मीरा भाईंदरच्या जनतेबरोबर जिव्हाळ्याचं नातं राहिलं आणि ते सर्व म्हणजे आदरणीय मम्मी ह्यासुद्धा जर आपण पाहिलं तर त्या उपमहापौर राहिल्या। संपूर्ण कुटुंबानं समाज जीवनाशी वाहून घेतलं, मीरा भाईंदर करता काम करत राहिले आणि म्हणूनच त्यांचं जाणं हे मीरा भाईंदर करता तर दुःखद आहेच आहे, परंतु एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वांकरता एक आदर्श व्यक्तिमत्व हे आपल्यातून निघून गेल्याचं दुःख आम्हा सर्वांना सुद्धा होतं आहे। एकच गोष्ट आहे की मुजफ्फर भाई हे काम अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत, त्यांची पुढची पिढी, त्यांचे कार्यकर्ते समर्थपणे पुढे नेत आहेत आणि या सगळ्या गोष्टी जपत आहेत। मला वाटतं हीच त्यांची आणि आपली खरी श्रद्धांजली आहे।